सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नुमः। यं प्रव्रजन्तमनुपेतमपेतकृत्यं द्वैपायनो विरहकातर आजुहाव पुत्रेति तन्मयतया तरवभिनेदुस्तं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। श्री रुक्मिणी माता की जय। चिंतामणिर्लोकसुखं सुरदृस्वर्गसंपदं प्रयच्छति गुरुप्रीतो वैकुंठं योगी दुर्लभम। पूजनीय श्री व्यासजी महाराज प्रणीत श्रीमद भागवत महात्म्यातील प्रथम अध्यायातील अष्टम श्लोकाच्या चिंतनाला आज आपण आरंभ करत आहोत। क्रमाक्रमाने 7 श्लोकांचं चिंतन आपण केलं। पहिल्या सामान्यतः 3 श्लोकांमध्ये व्यासांचं वाच्य असून नंतर त्यांनी आपली धुरा शौनकांच्या अशा प्रकारे हातामध्ये दिली। शौनक महाराजांनी पहिल्या श्लोकामध्ये सूत महाराजांचं स्तवन स्तुती करून, चौथ्या श्लोकामध्ये स्तुती करून 5 आणि 6 या 2 श्लोकामध्ये 3 प्रश्न विचारले की जे साधनेला खूपच उपयोगी अशा प्रकारचे आहेत। आणि परत म्हणायला लागले, महाराज आम्हाला अशी साधना तुम्ही सांगा। 7व्या श्लोकात म्हणतात की जे श्रेयांचं श्रेय असेल आणि पवित्रांनाही पवित्र अशा प्रकारे करणारी असेल आणि भगवान श्रीकृष्णाची प्राप्ती करून देणारी असेल आणि ते साधना शाश्वत असेल। म्हणजे केवळ आम्ही त्या साधनेचं अनुष्ठान करावं आणि आमचंच केवळ कल्याण व्हावं असं नाही, तर आमच्या नंतर बऱ्याच जणांनी या साधनेचा अवलंब करून आपला उद्धार करून घ्यावा। जसं म्हणतात, जाळू नये नाव पावलेने पाऱ्याने, आणि शाश्वत साधना शौनकजी मागतात। आणि परत आता सूतजी उत्तर द्यायला आरंभ करणार आहेत, म्हणून या श्लोकामध्ये परत स्तुतीचं संपुट तयार करतात। 4थ्या श्लोकामध्ये शौनकांच्या हातामध्ये धुरा आली बोलण्याची, आणि 8व्या श्लोकामध्ये सोडतील। परत 9व्या श्लोकापासून सूत महाराज बोलायला सुरू करणार आहेत, म्हणजे 4 ते 8। तर 4थ्या श्लोकामध्ये सूत महाराजांचं स्तवन केलं, आणि परत आता या श्लोकामध्ये सूत महाराजांचं नाव न घेता त्यांची स्तुती करतात, पण आहे त्यांचं स्तवन। तसं कोणीही मोठ्या माणसाकडे आपण गेलो तर जात असताना दर्शन घ्यावं, परत निघत असतानाही दर्शन घ्यावं। तर त्या पद्धतीनं पहिल्या श्लोकामध्ये स्तवन करून याही श्लोकामध्ये परत स्तुती करतात। ती स्तुती अशी आहे, चिंतामणी लोकसुखम सुरद्रुः स्वर्गसंपदम गुरुप्रीता वैकुंठ योगी दुर्लभम वैकुंठम प्रयच्छति। याचा अर्थ असा होते, चिंतामणी जर आपल्या हातात आला तर इहलोकातील सुख आपल्याला प्राप्त होतात। सुरद्रू म्हणजे कल्पवृक्ष जर आपल्या हाती लागला तर स्वर्गापर्यंत त्याची मजल जाते, तो आपल्याला स्वर्ग मिळवून देऊ शकतो। पण प्रीतः गुरु, प्रसन्न झालेले गुरुजी जर आपल्याला प्राप्त झाले, महात्मे जर मिळाले, तर या महात्म्यांच्या आशीर्वादाने योग्यांना दुर्लभ असणारं असं जे वैकुंठ आहे ते वैकुंठ सुद्धा आपल्याला प्राप्त होऊ शकते। साधा सरळ अर्थ अन्वय जर करायचा झाला तर चिंतामणी लोकसुखम प्रयच्छति। प्रयच्छति जे खालच्या तुकड्यामधलं क्रियापद आहे ते नेहमी सगळीकडे लावत राहा। चिंतामणी लोकसुखम प्रयच्छति। सुरद्रुः स्वर्गसंपदम
प्रयच्छति योगी दुर्लभम वैकुंठम प्रीतः गुरुः प्रयच्छति. प्रसन्न झालेले गुरुजी जर असतील तर योग्यांना दुर्लभ असणारं वैकुंठ सुद्धा आपल्याला प्राप्त होते. असा साधा सरळ या श्लोकाचा अर्थ होतो. आता याच्याकडे जरा आपण बारकाईनं पाहण्याचा प्रयत्न करूया. चिंतामणी लोक सुख देतात. इह लोकातील सुखाची प्राप्ती आपल्याला चिंतामणीच्या आशीर्वादाने, चिंतामणीच्या कृपेने, चिंतामणीच्या समोर इच्छा अभिव्यक्त केल्याने प्राप्त होते. मला चिंतामणी काहीही अशा प्रकारे देतो आपल्याला. पण इह लोकातील सुखाचं वर्णन केलं जातं. कल्पवृक्ष काही इह लोकात नाही. कदाचित चिंतामणी इथं उपलब्ध असेल म्हणून इह लोकातील सुखाची उपलब्धी चिंतामणी करून देतो. आणि कल्पवृक्ष सुरद्रुह हा स्वर्ग लोकातील फलाची प्राप्ती आपल्याला करून देतो. तर चिंतामणी इह लोकातील सुखाची प्राप्ती करून देतो. आता आपल्यासारखे म्हणतील कशासाठी इह लोकातलं सुख पाहिजे. आता आपण बऱ्याचशा गोष्टी सुखकारक प्राप्त केलेल्या आहेत, पण त्यातून जेवढं आपल्याला अपेक्षित आहे तेवढं सुख मिळत नाही. त्यामुळे कशाला चिंतामणीच्या मागं लागावं. महाराज, इह लोकातलं सुख कशाला म्हणावं हे आपल्याला खरंच कळत नाही. म्हणजे आपल्याला मूळ जर विचार केला तर सुख कशाला म्हणतात हे कळतच नाही. दुःख नसलं, तेवढ्या पुरतं जरासं वातावरण शांत असलं की आपण त्याला सुख म्हणून टाकतो. पण खऱ्या अर्थानं सुखाचा भोग आपण घेतलेलाच नाही. काय भोग भोग आपल्याजवळ. आपण इच्छा केली, भूक लागली आणि तेवढ्यामध्ये म्हणे शिडी भाकरन चटणी आली आणि लोक लगेच मग त्यात बोलायला सुरू करतात. काय वा भुकीच खरं, भुकीमध्ये किती चव आहे. अरे बापरे, चटणी भाकर सुद्धा गोड लागते म्हणतात. म्हणजे सुद्धा याचा अर्थ गुलाबजाम जर दिला असता त्या तोंडी भुकेच्या तर यानं चटणी भाकरला कडेनं सारून तेच खाल्लं असतं. पण आपलं नशीबच असं आहे की आपण शिडी भाकर खात राहतो. आणि विशेष आहे आपल्याला सवय पडलेली आहे की त्या शिळ्या भाकरीविषयी सुद्धा आपण म्हणतो की अरे वा काय अन्न आहे, काय देवानं चव घातली. भूक लागावी पांडुरंगानं बरोबर भुकीच्या तोंडी 2 दाणे टाकावे. ते चांगलेच असावे असं नाही, कशी असली तरी भगवंताची ती कृपा आहे. आपण याला म्हणत राहतो चांगलं, आपण याला इह लोकातला आनंद म्हणत राहतो. काही म्हाताऱ्याला म्हणा का हो तुमचं कसं काय आजीबाई घरी व्यवस्थित आहे ना. आजी म्हणते महाराज काहीच टेन्शन नाही. काय कधी पोरगा घरी आला की माझ्याशी बोलल्याशिवाय राहतच नाही म्हणे. म्हणजे पुऱ्या 24 तासामध्ये संध्याकाळी पोरग येणार. कस काय आहे म्हणते. नाही रे बाबू पाठ दुखून राहिले. बरोबर दुखतच असते. तो का दाबून देऊन राहिला, कारण तोही भरपूर कामं करून आलेला असतो. फक्त एवढं जर म्हटलं नुसतं कसं काय आई, मग आई नुसतं कसं काय म्हणल्यावर आई सांगते बाबू गोळ्या सरल्या, बाबू पाठ दुखत आहे, बाबू हे झालं ते झालं. तो पोरगा का पाठ दाबून देऊन राहिला. हा असू दे मी गोळ्या आणीन मग तुला उद्या परवा. तोपर्यंत पाठ दाखवून मिली म्हातारी. तर तेवढीच म्हातारी जर कोणी शेजारी आला की सांगत सुटते काय माझा मुलगा घरी आला माझ्याशी बोलल्याशिवाय झोपतच नाही. तुझ्याशी बोलल्याशिवाय तो झोपत नाही असं नाही, तो व्यवस्थेवर तू झोपत नाही. मग आता तू जागी दिसत मग कसं काय म्हणाल त्याला काय लागून राहिलं. तू झोप बरं. तो पोरगा यायच्या आधी 2-2 महिने तुझ्याशी बोलणं चर्चा होणार नाही. महाराज हे तर अगदी गणितच आहे. आपल्या घरामध्ये जर कोणी वृद्ध व्यक्ती असेल, खोली सोडण्याच्या लायकीचे काही असतील किंवा काही अगदी खोली सोडू शकत नाही असे असतील, तर एक नियम करायचा घरी असताना की दिवसातून अर्धा तास तरी त्या म्हाताऱ्या व्यक्तीला देणार. मग त्यांच्याशी गोष्टी करत देणार किंवा त्यांचे पाय दाबत देणार. त्यांच्याशी खरं तर जास्त द्यावा, पण तुम्ही बिझी असता तर धरा एवढं अर्धा तास तरी कमीत कमी त्या म्हाताऱ्यांना द्यावा. एवढं पुण्य मिळेल महाराज की खूपच. आम्ही आठवण नाही राहिली तर अभ्यास सोडून आमच्या आजीशी थोडं तरी बोलायला जातोच घरी असलो की. उगं काहीतरी थोडंसं 4-2 शब्द बोलायचे, तिच्या बाजीवर बसायचं, पोटावून हात फिरू, पाठीवून हात फिरू, थोडंसं घेता, बुडी खुश. आणि एवढ्यानं किती आशीर्वाद मिळतो. तर म्हाताऱ्यांशी कोणी बोलत नाही. ते म्हातारे जागे असतात म्हणून त्यांच्याशी बोलतात. आणि त्यांना विचार आजीबाई कसं काय, आनंदी आनंद सुख आहे म्हणतात. आमची पोरं आमची सून आमच्याशी बोलल्याशिवाय असं नाही तसं नाही, वेगवेगळ्या पद्धतीनं. आणि यालाच आपण सुख म्हणतो महाराज. वास्तव सुखाची चटकच आपल्याला लागलेली नसल्यामुळं, वास्तव सुखाचा चस्काच आपण कधी एक घोटही आपण घेतलेला नसल्यामुळं आपण कशालाही सुख म्हणत बसतो. हा आपला मूर्खपणा, अंधपणा अशा प्रकारचा आहे.
तर आपल्याला खऱ्या अर्थानं सुख नाही मिळालेलं. चिंतामणी प्राप्त झाल्यानंतर जे इहलोकातील सुख प्राप्त होतं महाराज, त्याचा काही विचार वेगळाच आहे महाराज. चिंतामणी प्राप्त न होता इहलोकातल्या सुखाचे आपण काही वर्णन करूया की काय सुख मिळाले त्यांना, याला म्हणावं सुख. एकदा धर्मराज आणि आपली सभेमध्ये, कारण धर्मराजाची सभा अशी विशेष होती की पृथ्वी तलावर तशी सभा कुठंच नव्हती. दिव्य सभांच्या संबंधातला विचार वेगळा, पण धर्मराजाची युधिष्ठिराची जशी सभा महान मोठी विशेष अशा प्रकारची होती, तशी सभा तत्कालामध्ये कुठंच नव्हती. हे नारदांनी प्रमाणित केलं. नारद येऊन बसले. एकदा सगळे ऋषी मुनी महात्मे आलेले. धर्मराजाच्या सभेमध्ये सगळे महात्मे ऋषी मुनीच असतात. ज्याच्या जवळ महात्मे साधू संत ज्याच्या घरी असतात तीच धर्मराजाची सभा आहे. भिंती कशा आहेत आणि घरं कशा आहेत, छत कशा आहेत, याला काय किंमत आहे. ज्या घरामध्ये नेहमी साधू संतांचा वास आहे ती धर्माची सभा आहे. धर्मराजाची सभा महाराज भरलेली, मोठमोठे ऋषी मुनी, त्यामध्ये आमचे नारदजी एक दिवस गेलेत. आता नारदजी तर सर्वमान्य संत आहेत. नारदजी येताबरोबर धर्मराज उठून उभे राहिले, पाची पांडव उभे राहिले, कुंती साहेब. त्या काळामध्ये कौरव पांडवांचं जरा बरं होतं, तेही होते, त्यांनीही नमस्कार केला. तसं तर नारदजींना इचकलं तरी नमस्कार करतात, जमत असलं तरी नमस्कार करतात. सगळ्यांनी नमस्कार केला नारदजींना. चांगल्या राजासनावर, त्यांच्या यथोचित आसनावर नारदजींना बसवलं. सगळ्या पांडवांनी नारदजींची स्तुती केली, पूजा केली. नारदजींचं स्तवन करत असतानाचे शब्द आहेत, ऐक्य संयोग नानात्व समवाय विशारद. नारदजींचं वर्णन आहे. ऐक्य संयोग नानात्व समवाय विशारद. नारदजी ऐक्य, संयोग, नानात्व आणि समवाय या 3 विषयामध्ये नारदजींनी विशारद पदवी प्राप्त केलेली होती. आपण एवढ्यासाठी वर्णन करून राहिलो की नारद आणि धर्मराज या दोघांच्या संवादामध्ये धर्माची संपत्ती, धर्माचं राज्य आपल्याला कळेल. मग आपल्याला कळेल की इहलोकातील सुख कशाला म्हणतात, इहलोकातली खऱ्या अर्थानं प्राप्त झालेली भरभराट कशाला म्हणतात. नारदजी आले. नारदजींचं हे स्तवन आहे, ऐक्य संयोग नानात्व समवाय विशारद. मला या जुन्या ऋषीमुनींच्या ठिकाणी सगळ्या प्रकारच्या विद्वत्ता असत. आता मी एवढंच वर्णनाचा एक तुकडा घेतला जो अपूर्व वाटला म्हणून. हे तर खूप आहे. तर्कशास्त्रातले तज्ज्ञ नारद आहेत, वेदांतातले तज्ज्ञ नारद आहेत, न्यायातले तज्ज्ञ नारद आहेत, सांख्य पूर्व मीमांसा. या कंस मेल्यानंतर उग्रसेनाला समाधान वाटावं म्हणून अश्वमेध यज्ञाचं वर्णन नारदांनी उग्रसेनाजवळ म्हणजे कंसाच्या वडिलाजवळ केलं. त्यातून कळते नारदजींची मीमांशीची विद्वत्ता. अश्वमेध यज्ञ तर काही सामान्य यज्ञ नाही, विशेष अशा प्रकारचा यज्ञ आहे. तर त्या पूर्वमीमांशीची विद्वत्ता दाखवणारच हे वर्णन नारदजींचं व्यास महर्षींनी केलेलं आहे. काय सांगितलं सुरुवात, ऐक्य संयोग नानात्व समवाय विशारद. नारदजींची 3 प्रकारची विद्वत्ता, ऐक्य, दुसरं संयोग नानात्व आणि तिसरं समवाय. आणि या तिघांमध्येही असणारं विशारदत्व. ऐक्य, ऐक्य शब्दाचा अर्थ परस्पर विरुद्ध असणारे जे वेदाचे वचन आहेत त्या परस्पर विरुद्ध वेद वचनांचा अर्थ व्यवस्थित लावणं, याला शास्त्रामध्ये म्हटलं जातं ऐक्य नावाची विशारदता. हे काही काही वक्त्यांमध्ये असते महाराज. सहज विरुद्ध वाटणारे प्रमाण, विरुद्ध वाटणारे चरण याची सहज अशा प्रकारे संगत लावून देतात. हे कुटभंग म्हणजे काय, ही संत वाङ्मयातली यांची ऐक्य विद्वत्ताच आहे. एक परमपूजनीय गुरुवर्य भाऊ नाथ महाराजच्या गाथ्यावर जेव्हा अर्थ लिहित होते, मग काही कुटभंग आबांकडे आणून दिले. तर त्यात असे अभंग काही बिभत्स रसाचे एकदम असे घाणेरडे वाटावे म्हणायला. मिस्किन मामी असा शब्द आहे पुढं मुस्किन मामी, पुढचा फुसकून असा शब्द आहे. परत जावाई म्हणजे उभ्यानं असं करायला लागला बा, जावाई हागी उभा असं सरळ बोलायचं झालं तर असे नाथ महाराजांचे अभंग आहेत. मग काय वयाचा अर्थ आपल्याला आता किती वेगळं वाटायला लागलं. हे खूप सहज आपण त्याचे अर्थ लावून दिले की मिस्किन मामी म्हणजे बुद्धी, आणि हिने फुसकी सोडली म्हणजे काय केलं, ही कानामध्ये येऊन सांगायला लागली तू ब्रह्म आहेस बरं, त्वम ब्रह्मसी तत्वमसी.
असं नुसतं कानामध्ये सांगितलं की जावाई म्हणजे अहंकार, आणि त्यानं उभ्यानं करायला लागलं म्हणजे उभ्यानं त्यानं अंग टाकून दिलं. अहंकार उभ्यानेच अंग टाकून दिलं म्हणजे अहंकार संपून गेला, अहंकारच उरला नाही. पण बुद्धीने हुसकी सोडायला पाहिजे की तू कोण आहेस? ब्रह्म आहे. महाराज ब्रह्म आहे असं ऐकता बरोबर अहंकार उरतच नाही. मग मी कोण, अहंकार कोण, अहंकार कसला, अशा प्रकारे उरतो. तुम्ही एक काम करा, ते सर्कस करा, 1 मिनिटाचं काम आहे. त्यांनी का बरं ती घडी केली काही कळतच नाही. मग घडीच केली तर टाकलंच कशाला? करू करा, हा काय अडचण आहे का? काही घाण आहे असं 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 असं. तर नारदजींच्या विद्वत्तेतलं हे पहिलं अंग ऐक्य संयोग नानात्व समवाय विशारद. नारदजींच्या ठिकाणची ऐक्य विद्वत्ता होती. ऐक्य विरुद्ध वचनांचा समन्वय करणं. एक उदाहरण मी तुम्हाला देतो वेदातलं. वेदात असं म्हटलेलं आहे, उदिते जुहोती अनुदिते जुहोती. उदिते, उदिते म्हणजे सूर्याचा उदय झाला असता, जुहोती यज्ञ करावा, हवन करावं, उदिते जुहोती. आणि दुसरं लगेच वाक्य आहे अनुदिते जुहोती. सूर्याचा अनुदय म्हणजे सूर्याचा उदय झालेला नसताना यज्ञ करावा. माझा विरुद्ध वचन आहेत. एकच वेद आहे, एकच शास्त्र आहे. त्यात सांगितलं की उदिते जुहोती आणि कुठं कुठं सांगितलं अनुदिते जुहोती म्हणजे सूर्याचा उदय झाल्यावर यज्ञ करावा, आणि कुठं कुठं सांगितलं सूर्याचा उदय झालेला नसताना यज्ञ करावा. मग आता परस्पर विरुद्ध वचन आहेत. यापैकी खरं कोणतं आहे? उदिते जुहोती हे खरं आहे म्हणजे सूर्याचा उदय झाल्यावर यज्ञ करावा हे म्हटलेलं खरं आहे, का सूर्याचा उदय झालेला नसताना यज्ञ करावा म्हटलेलं हे खरं आहे? दुनियातलं खरं कोणतं आहे? तर आमचे नारदजी या ऐक्यातले विद्वान होते. मग कसं करावं? उदिती जुहोती करावं का अनुदिती जुहोती करावं? तर उत्तर आहे आपल्या आपल्या शाखेप्रमाणे करावं. आपली शाखा जर आपल्याला सांगत असेल सूर्याचा उदय झाल्यावर यज्ञ करावा तर उदय झाल्यावर करा. तुम्ही ज्या शाखेतले आहात त्या शाखेच्या नियमाने जर सूर्याचा उदय झाल्यानंतर यज्ञ करायचं विधान असेल तर मग तुम्ही सूर्याचा उदय झाल्यानंतर यज्ञ करा. याला म्हणतात उदिते जुहोती अनुदिते जुहोती. दोन्हीची संगत अशी लावून दिली. पुढे संयोग नानात्व. संयोग नानात्व शब्दाचा अर्थ एकमेकांमध्ये मिक्स झालेले वचन आहेत आणि त्यातून कामाचं वचन काढायचं, याला म्हणतात संयोग नानात्व. म्हणजे थोडक्यात राखी पौर्णिमा आहे आणि राखी पौर्णिमेला पहिल्या राख्या असायच्या पहा. आताच्या राख्या मधला एक काळ असा होता तर त्या पार म्हणजे वर तुळस लावायच्या हातावर, एवढ्याल्या मोठ्याल्या मोठ्याल्या राख्या असायच्या. पोरांना त्या खूप आवडायच्या. आणि त्याला काय लागायचं, फक्त ते स्पंज आणायचं, वाटेल तेवढे तुकडे करून फाडायचं, चालले थरावर थर थरावर थर थरावर थर एवढ्याल्या अशा लाख्या आणि एवढे एवढे दोरे, त्याला दुसरे दोर बांधून मग ते जॉईंट करून द्यावा लागत होता. अशा राख्या होत्या. तर पहिल्या राख्या आमच्या गावात आम्हाला कळतं ब्राह्मणीनाजी गावात घेऊन यायची. अशा उगा एवढ्या 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 दोर ब्राह्मण वाटायचे सहज. तर त्या राख्या अशा गुंतल्या. आता त्या काही लाल आहे, काही पिवळी आहे, काही हिरवी आहे, काही गुलाबी आहे, काही कशी आहे, काही कशी आहे. पण त्या अनेक लाख्यांमध्ये एकच लाखी पांढरी आहे जी आपल्या कामात आहे. अनेक लाख्यांमधली एक लाखी फक्त आपल्या कामाची आहे. ती राखी आपल्यासाठी उपयोगी आहे. हे जसं अनेक राख्यांमधून आपल्याला कळावं की ही वारकऱ्याच्या रंगाची असल्यामुळे आपण हीच घालूया. महाराज वेदाच्या वचनांचे सुद्धा अशाच गुतांगड्या झालेले आहेत. खूप आहे. हा मंत्र, तो मंत्र, ती श्रुती सगळं एकत्र झालेलं आहे. आणि यातून कोणत्या कर्मासाठी कोणत्या वेदवचनाचा वापर करावा हे न कळणं हे संयोग नानात्व. आणि आमच्या नारदजींना मात्र हे कळत होतं. म्हणून संयोग नानात्वाचा भेद सुद्धा नारदजी करू शकत होते. नारदांचा हा विषय संयोग नानात्व. मी तुम्हाला एक उदाहरण देईल पहा. शुक्ल यजुर्वेदाच्या माध्यान्ह नदीनी शाखेमध्ये आता आहे भरपूर अशी अध्यायाची एक संहिता आहे. मग त्यातला एक मंत्र फक्त की जो श्रावणी कर्मात चालतो. श्रावणी म्हणजे श्रावण महिन्यामध्ये जी पौर्णिमा, त्या पौर्णिमेच्या वेळेस जानवं बदलावं लागतं. मग त्यासाठी छोटासा यज्ञ करून हातामध्ये तीर्थ घेऊन मी जो म्हणणार आहे आता मंत्र, तो मंत्र म्हणून आचमन करायचं असते, पाणी प्राशन करायचं असते. मग ब्राह्मण असेल तर किती पड्या वगैरे त्यानुसार द्यायचं. मंत्र हा ठरलेला, जोपर्यंत वेदाचा अधिकार आहे तो तिथपर्यंत हा वेदाचा मंत्र आहे.
पण जर आपण शुक्ल यजुर्वेदाची माध्यान्हयीन शाखा काढली तर त्यामध्ये या मंत्राच्या वर काही लिहिलेलं नाही असं की हा याच्यासाठी चालतो का तो त्याच्यासाठी चालतो. आहे जशी इतर मंत्र आहेत तसे आहे. शिष्यस्ते हम शादी माम त्वम प्रपन्नम. सुरुवात काय? पुढे असणारा स्थानी ऋषिकेश तव प्रकीर्त्या, हा जो मंत्र आहे. आता गीतेमध्ये या मंत्रांवर काही लिहिलेलं आहे का की असं काही का असं काही? या मंत्रांचं काही विशेष अशा प्रकारचं लिहिलेलं नाही. पण जसं त्यातून काही विद्वद्वर यांनी काढला हा शिष्यस्तेहम शादी मामत्वम प्रपन्नम हा जो मंत्र आहे, हा मंत्र जर एकादशीच्या दिवशी 12-12 तास अनुष्ठान जर करत राहिलो आपण, तशा 10-12 एकादशी अनुष्ठान केल्यानंतर आपल्याला समयसूचकता बुद्धी येते. हा मंत्र मग कधी परत 10 वेळेस म्हटला की आपल्याला काही प्रसंगात कोणता निर्णय घ्यावा हे कळते. एकादशीच्या दिवशी अनुष्ठान करायचं. मुलीनं बोलवलं, सुनीनं बोलवलं, व्याहानं बोलवलं, मावस बहिणीनं बोलवलं, मावस भावानं बोलवलं, इकडं पोरगा आजारी आहे, नातवाची तब्येत हे आहे. आणि आता एवढ्यापैकी एकही नातं असं नाही की जे दूरचं आहे, सगळे जवळचे आहे. मुलगी जवळ, पोरगा जवळ, नातू जवळ, मावशी जवळ, मावस भाऊ जवळ, आई जवळ. मग आता एवढ्या नात्यांपैकी आपण कोणाला भेटायला जावं आपल्याला कळत नाही. तर हा मंत्र जर तुम्ही 10 वेळेस म्हटला मग तुमच्या लक्षात येत जाईल की आपण एवढ्यांमध्ये कुठं नेमकं जायला पाहिजे ते. मग आता त्याच्यात लिहिलेलं आहे का गीतेमध्ये या मंत्राचा हा विशेष आहे म्हणून? पण तो जसं विद्वद्वर्यांनी काढला एवढ्या मोठ्या गीतेतून 700 मंत्रांमधून, त्या मंत्राला जसं बाहेर काढलं गेलं, कार्पण्य दोषोपहत स्वभाव पृच्छामि त्वाम धर्म सम्मूढ चेत यत श्रेयस्यान निश्चितम ब्रूहि तन्मे शिष्यस्ते हम शाधी माम त्वाम प्रपन्नम. हा आहे पहा तो मंत्र. या मंत्राचं एकादशीला अनुष्ठान करा. आणि एरवी 10 खेप जरी म्हटला तरी हा मंत्र आपल्याला प्रसंगानं काय करावं हे निर्णयाची शक्ती देते. माझा गीतेत आहे का लिहिलेला हा असा आहे. पण हा जसं विद्वानांनी काढला, ज्या विद्वानांनी या मंत्राला या फळासहित बाहेर काढला त्या विद्वानाला म्हणायचं संयोग नानात्व विशारद. अनेकांमधून एक काढायचा. आणि महाराज ह्या तर स्मृती आहेत. गीता म्हणजे काय? महाभारतातली गीता आहे ना. महाभारतातला एक कुठंतरी एका भीष्म पर्वातला 6-7-18 अध्याय. महाभारत म्हणजे समुद्र आणि त्याच्यातला हा खाकसाचा दाना काढला. आणि एवढ्या मग स्मृती आहे थोडक्यामध्ये. पण आमच्या नारदांचा हा विशेष आहे की नारद हे वेदातल्या अशा गोष्टी बाहेर काढत की हे कशासाठी वापरावं, ते कशासाठी वापरावं. जसं मी तुम्हाला सांगितलं की संयोग नानात्व शुक्ल यजुर्वेदाच्या दृष्टीनं, तर त्यात हा मंत्र आहे क्षण्णो भवन्तु वाजिनो हवे कुदेवता दामित द्रव स्वर्गा जंभयन्तो हिम्रकगो रक्षागो श्रीसान्यम्यस्मेद्यो यवन्नमी वाह. हा जो मंत्र आहे हा श्रावणी कर्मासाठी म्हणायचा. पण त्या वेदात असं लिहिलेलं थोडी आहे की हा श्रावण महिन्यामध्ये तीर्थप्राशन, आणि एरवी कोणतं तीर्थप्राशन करायला नाही. फक्त जानवं बदलत असताना जे आचमन करणार आहात त्या वेळेसाठी या मंत्राचा उच्चार फक्त शास्त्राने सांगितला. अनेकामधून कामाचं एक काढणं याला शास्त्रामध्ये संयोग नानात्व विशारद म्हणतात. आमचे नारद ऐक्य विशारद होते. आमचे नारद संयोग नानात्व विशारद होते. आणि तिसरी गोष्ट आहे समवाय विशारद. एका कालामध्ये अनेक कर्म प्राप्त झालेली असताना आपला जो यजमान आहे याला अनुकूल जे कर्म असेल त्या कर्माला शास्त्रामध्ये समवाय म्हणतात. आणि या समवाय कर्माला ओळखण्यामध्ये आमचे नारदजी विशारद अशा प्रकारे झालेले होते. नारदांच्या विद्वत्तेचं द्योतक मी सांगितलं हे तुम्हाला. ऐक्य संयोग नानात्व समवाय विशारद. तर नारदांची अशी अनन्य अशा प्रकारची अनन्य साधारण अशा प्रकारची विद्वत्ता होती. आणि हे जे नारद महर्षी आहेत हे युधिष्ठिराच्या सभेमध्ये योगायोग अशा प्रकारे प्राप्त झाले. यांनी सगळ्या भावंडांनी पूजा वगैरे केली, स्तवन केलं. आणि नारदजींच्या समोर हात जोडून धर्मराज बसले. माझा पूजा करण्याचं काम धर्मराजाने केलं म्हणल्यावर आता काही पुढचे प्रश्न विचारण्याचं काम साधूच आहे. तुमचं कसं काय आहे? तर महाराज यातून विशेष हा आहे की नारदजी विचारत राहिले, का रे तुझं हे आहे का, का रे तुझं धर्मात हे आहे का, का रे तुझं हे आहे का. तर धर्मराज एका टक्क्याने सुद्धा नापास नाही झाले. अगदी पक्क म्हणत नाही काही अडचण नाही, मी यात परिपूर्ण आहे, मी यात परिपूर्ण आहे, मी यात परिपूर्ण आहे. तर ते जे परिपूर्ण आहे हे जे युधिष्ठिराचे शब्द आहेत, या शब्दावरून आपल्याला कळेल की इहलोकातलं सुख कशाला म्हणतात.
नारदजींनी पहिला प्रश्न विचारला, कच्चिद राजगुणै षड्वी सप्तोपायांस्तथा नघ बलाबलम तथा सम्यक चतुर्दश परीक्षसे. कार्यधर्मा, तुला 6 गुणांच्या द्वारा 7 उपायांचं व 14 व्यक्तींचं परीक्षण करता येते का? काय शब्द आहे, सरळ आहे का पहा. 6 गुणांच्या द्वारा 7 उपायांचं व 14 व्यक्तींचं तुला परीक्षण करता येते का? मग भरपूर अशा प्रकारचे प्रश्न आहेत पुढे. 8 कर्मांचा ज्ञाता धर्मा तू आहेस का? 7 प्रकारच्या प्रकृत्या तुझ्या व्यवस्थित आहेत ना? तुझ्या राज्यामध्ये असणारे जे डॉक्टर आहेत ते डॉक्टर अष्टांग चिकित्सा करण्यामध्ये तज्ज्ञ आहेत ना? आणि या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर युधिष्ठिराने दिलं, महाराज हे सगळं व्यवस्थित आहे. आणि आता काय व्यवस्थित आहे? आजचं राज्य पहा. आज अगदी पुऱ्या जगाचा जरी राजा कोणी असेल तो सुद्धा खऱ्या अर्थानं सुखी नाही. हे जर आपण पाहिलं तर एक एक पाहूया आपण. कारण 6 गुण आहेत का तुझ्याजवळ? राजाजवळ जे गुण हवे असतात 6 ते गुण आहेत का तुझ्याजवळ? ते गुण कोणते आहेत पहा. पहिला गुण राजाला लागतो व्याख्यान शक्ती. एकदम महत्वाचा गुण आहे व्याख्यान शक्ती. व्याख्यान करण्याची शक्ती, बोलण्याची कला पाहिजे राजाजवळ. हे विशेष आहे महाराज. क्वचित राजांना ज्या प्राप्त होतात. काही काही राजा तर बाप रे बाप. एक राजा भाषण द्यायला लागले आपल्या भारताचे, लिहून दिलेलं असल बरोबर, 4-5 पानं ठेवले पुढं. आणि पहिल्या पानावरचा विषय चालू होता की प्रत्येक गावामध्ये मी नळ पाण्याची व्यवस्था करेल आणि प्रत्येक घराघरामध्ये पाणी नेण्याची व्यवस्था करेल, हे माझं तुम्हाला वचन आहे. आणि त्या पाण्याची व्यवस्था अशी राहील. आता ते कशी राहील म्हणजे आता ते दुसऱ्या पानावर होतं. वारा आला आणि ते पान गेलं उडून. त्या पाण्याची व्यवस्था कशी राहील, ते पान गेलं उडून. दुसरं तिसरं पान हातामध्ये आलं. त्या पाण्याची व्यवस्था अशी राहील की घरोघरी इंजेक्शनची व्यवस्था केली जाईल. आता हे काय बा, पाण्याची व्यवस्था अशी राहील की घरोघरी इंजेक्शनची व्यवस्था. म्हणजे बा जी विशिष्ट लस आहे ते मागच्या पानावर होतं की त्या लसीची व्यवस्था आईला, कोण्याही बाळाला दवाखान्यात न्यायचं काम पडणार नाही. त्या इंजेक्शनची व्यवस्था आम्ही घरी करू. त्या पाण्याची व्यवस्था अशी राहील की आम्ही घरोघरी इंजेक्शनची व्यवस्था करू. अशा राजांच्या आता व्याख्यान शक्ती आहेत की नेमकं आपण काय बोलून राहिलो याचंही त्याला कळायला तयार नाही. मला एवढं जर हा भाषण देतो, पाण्याचं इंजेक्शन जर राजा देऊन राहिला, महाराज कसं झालं असतं हो, काय केलं असतं? किती भयंकर काम आहे. राजाचा पहिला गुण आहे मंडळी हा व्याख्यान शक्ती. जर कोणी बालाला ताता ताता पाप्पा करत असेल तो राजा होण्याच्या लायकीचा नाही. राजाचा मुख्य गुण ते लिहिणं, भाषण, हा सगळ्यात मोठा पहिला दुर्गुण राजाचा. भाषणं लिहून केल्या जाणं. कारण व्याख्यान शक्तीतला पहिला गुण आहे की राजाचा पहिला गुण आहे व्याख्यान शक्ती त्याच्याजवळ असावी, बोलण्याची कला असावी महाराज. नाही तर तो राजा होण्याच्या लायक नाही. लोक वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं प्रश्न विचारत राहतात आणि त्याची उत्तरं जर व्यवस्थित नाही देता आले तर मग काय कामाचं? काय कोण विचारण याचा कसल्याच प्रकारचा अंदाज नाही. डॉक्टरला लोक विचारत राहतात आणि डॉक्टर बोलका असते. बोलका जर असेल तर अर्ध दुःख पेशंटचं नुसतं बोलूनच हरवतो. मावशी चिंता करू नका. मग मावशी म्हणत राहते बाबा मला मरायचंच आहे, काही नाही, मोठ्या पोराला पोरगा होऊ द्या, नातू पाहायला की मेली तरी मी चालते. मग डॉक्टर असं आहे ना, पागल गुटली कशासाठी जागतं? माझ्यासारख्यानं असंच म्हटलं असतं. पण डॉक्टर असं नाही म्हणत वेडी कुठली, 90च्या पुढे वय गेली तरी म्हणतं की एक पोरग पाहू द्या, तुला अक्कल आहे का काही? असं नाही म्हणत डॉक्टर. डॉक्टर म्हणते आम्ही एवढा खर्च मावशी याच्यासाठी केला का? सांग बुवा, तुला जर मरूच द्यायचं असतं तर आम्ही एवढा मोठा खर्च केला असता का? तसं नाही मावशी, हा पैसा आम्ही फक्त आमची बँक भरायला नाही, आम्ही फक्त तुला जगवण्यासाठी केलेला आहे, तू चिंता नको करू मावशी. असं गोड बोलतो. मावशीला वाटते पा पोरापेक्षा डॉक्टर जवळच आहे. पण तो पोरगा सगळा पिळून खाणं लावला डॉक्टर नाही, तुला कळते का? दवाखान्यात नेण्याचा आग्रह का धरून राहिली? बोलण्याची कला आहे, व्याख्यान शक्ती. पहिली कला आहे राजाची. दुसरी आहे प्रगल्भता. बोलण्यामध्ये प्रगल्भ, अर्थ खूप गहन असावा, उथळ उथळ बोलणं नसावं. अजून तर्ककुशलता. राजा बोलत असताना तर्ककुशल पाहिजे. सहज अशा प्रकारे त्यानं तर्क करावी की ते तर्क कोणाला खोडता येऊ नये. आणि चालू मध्ये लगे तर्ककुशल, वेगवेगळ्या प्रकारचे तर्क करता यावे. अजून राजाचा चौथा गुण सांगितला, भूतकाळाचं त्याला स्मरण पाहिजे.
माग काय झालं, कोणता पक्ष कसा वागला, कोण्या राज्यात काय झालं होतं, तिथं लिहिलेलं तर असतेच राजाच्या याच्यामध्ये, तर ते लिहिलेलं नंतर पाहूया. पण बऱ्याच गोष्टीतल्या भूतकाळांचं स्मरण राजाला अगदी वर्तमान काळामध्ये लागतं. 4 नंबर 5 भविष्याकडे नजर पाहिजे. वर्तमान चांगलं आहे म्हणून वर्तमानच नाचणारा राजा, तो शास्त्रामध्ये राजा होण्याचा अधिकारी नाही, भविष्याचा विचार करणारा तो पाहिजे. हा 5वा गुण आहे. आणि 6वा गुण आहे नीती निपुणता. एवढं सगळं करून सुद्धा त्याच्यामध्ये नीतिमूल्य जागे पाहिजेत. 6 गुण आहेत. धर्मा, हे 6 गुण तुझ्याजवळ नाहीत का? नाही महाराज, आहेत, काही प्रश्नच नाही. अगदी आतापर्यंत तुम्ही यायच्या आधी आमचंच लेक्चर चालू होतं. मी जेव्हा बोलत होतो तेव्हा एकमेकाला खुणवत होते लोक. काय हो याचा अर्थ, काय हो याचा अर्थ. प्रगल्भ गंभीर अशा प्रकारचं माझं बोलणं होतं. माझ्या बोलण्यामध्ये तर्ककुशलता सुद्धा होती. बरंचसं मी बोलत असताना भूतकाळातल्या बऱ्याचशा गोष्टी सांगितल्या, भविष्यातल्या भावी काही कथा सांगितलेल्या आहेत. आणि नीती निपुणता तर तुमच्या आशीर्वादानं नीतिमूल्य आहेतच. रोज अन्नदान होतं, हे होतं, बोलण्यात चुकत नाही, कोण्या मोठ्या माणसाचा अनादर करत नाही. जी नैतिकता म्हणतात ती व्यवस्थित आहे. त्यामुळे 6ही गुण आहेत. पण आता आपण आपल्या सुखाचा विचार करा. या 6 पैकी आपल्यात कोणता गुण आहे? व्याख्यान शक्ती ततपपन पपपन तततत. प्रगल्भता, बापरे. गांभीर्य कशाचं हो महाराज? कोणी आला की सांग त्याला. शास्त्र म्हणते जोपर्यंत एक गोष्ट 4 कानापर्यंत असते तेव्हा त्याला गुप्त म्हटलं जातं. एकामध्ये नसावी आणि जास्त मध्ये नसावी. जे गंभीर नाही त्याला नाही म्हणत की जो फक्त मनामध्येच ठेवतो आपले विचार, त्याला गांभीर्य नाही म्हटलं जात, त्याला गुप्त गोष्ट नाही म्हटलं जात. एक गोष्ट 4 कानापर्यंत सुरक्षित राहते. मग तुम्ही कमीत कमी दोघांना जरी ती, म्हणजे तुम्ही एक तुमचा एक कोणीतरी विश्वस्त, यांना त्यांच्याजवळ तरी ती गोष्ट तुम्ही अभिव्यक्त करावी. सगळ्या गोष्टी मनातल्या मनात ठेवू नये, चालत नाही शास्त्राच्या मनोगतानुसार. 3ला सांगा, खूपच जर खूप मोठ्या क्षेत्राचं काम करायचं असेल पार्थ 4 जणांजवळ एक गोष्ट जाऊ द्या. पण आमचं शास्त्र सांगते जेव्हा एक गोष्ट 5व्या कानापर्यंत जाऊन पोचते तेव्हा ती जरा ढिली होते. आणि 6व्या कानात एक गोष्ट गेली की मग तिला गुप्त म्हणायचंच नाही. मग ती गोष्ट फुटली, मग तिला गुह्य गुप्त म्हणायचं नाही. ती गोष्ट संपली, गेली उडत. याच गोष्टीला अनुसरून राजविद्या, राजगुह्य वगैरेवर शंका घेतल्या जातात की भगवंत म्हणतात अर्जुना, जे गुप्त आहे, गुह्य आहे, गुह्यतम आहे ते मी तुला सांगतो. मला सांगून राहिला गीतेच्या रूपानं अख्ख्या जगाच्या समोर अशा प्रकारे आलेला आहे, त्यामुळे तुला गुप्त आहे. आणि महाराज भगवंत जेव्हा अर्जुनाला सांगत होते ना तर तेव्हा ते गुप्तच होतं. कारण गुप्तता कधी जाते मी तुम्हाला सांगितलं, ध्यानात आलं ना. कधी जाते गुप्तता? कितव्या कानावर गेल्यावर? 5व्या. 4 कानापर्यंत गुप्त राहते. 5व्या कानावर जेव्हा गोष्ट जाते तेव्हा तिची गुप्तता फुटून जाते. इथं कृष्ण सांगायचे, अर्जुन ऐकायचा. किती झाले? 2. आणि ते सगळं जसंच्या तसं संजय ऐकायचा, पाहायचा आणि धृतराष्ट्राला सांगायचा. म्हणजे 4च कानावर गोष्ट होती गीतेची. त्यामुळे ते तिथपर्यंत गुह्यतम गुप्त अशा प्रकारचे आहे. पण जेव्हा 5वा 6वा कान एखाद्या गोष्टीला लागतो तेव्हा त्याला शास्त्रामध्ये गुह्यन गुप्त नाही म्हटल्यात. मग तिचा स्फोट अशा प्रकारे फुटल्या जाते ती. तर नीती निपुणही मी आहे. कारण 7 प्रकारचे उपाय तू करत असतं का? महाराज आपल्याला कोणतीही गोष्ट जर करायची असेल तर ती 7 उपायाने केली जाते. त्यातला पहिला उपाय आहे मंडळी मंत्र. कधी काही आजार हे ते झालं तर पहिल्यांदा विश्वास ठेवा मंत्रावर. आजकाल मंत्रावर पहिला विश्वास नाही ठेवला जात, औषधीवर ठेवला जातो. औषधी दुसरा उपाय आहे, पहिला उपाय आहे मंत्र. खूप साधना करा, खूप नामस्मरण करा, भगवंताला प्रार्थना करा. जटिल जटिल महान महान आजारावर महाराज आपल्याला पुराणांमध्ये कथा मिळतील, किती मोठ्या मोठ्या आजारांवर उपाय हे केलेत. त्या दत्त महाराजांचीच बहीण म्हणजे दुर्वासांचीच बहीण थोडक्यात, तर तिच्या चांबडीवर 3-4 थर आले होते वेगळे वेगळे. म्हणजे किती चांबडी खराब झाली याचा विचार करा. तर तिच्या चर्माचं वर्णन करतात, अगदी त्या याच्यासारखी पाण्यातलं काय असतो तो मगरासारखी चांबडी तिची झाली होती. तिने विशिष्ट मंत्राचा उच्चार केला, हे केला, तिचं चर्म एवढं छान अशा प्रकारचं झालं. परत इंद्रही आले नंतर आणि ती पूर्ण चांबडी सोलून काढून व्यवस्थित अशा प्रकारे तिच्या शरीराची रचना केली. तर कोणतंही जर संकट आलं, रोग येवो, संकट येवो, काहीही हो, तर पहिला उपाय माणसाने करायचा मंत्राचा.
पहिला उपाय शास्त्राने सांगितला मंत्र, दुसरा उपाय सांगितला औषध, तिसरा उपाय सांगितला मग इंद्रजाल, चौथा उपाय मग साम, मग दाम, मग दंड आणि मग भेद. हे 7 प्रकारचे उपाय आहेत. म्हणून कधीही ध्यानात ठेवा, पहिल्यांदा औषधीकडे जाण्याऐवजी भगवंताला प्रार्थना करा. काही मंत्र आहेत, त्या मंत्रांचे उच्चार करून करून अशा प्रकारे आपल्या आजाराला आपल्या ताब्यामध्ये ठेवण्याचा प्रयत्न करावा. कार्य धर्मा हे 7 उपाय तुला माहित नाहीत का? हो महाराज माहित आहेत. काय सगळ्या उपायांमध्ये अगदी निपुण अशा प्रकारचा आहे. महाराज धर्माच्या जवळ कौरवांची 25% सेना नुसती राजकारण कौरवांची ओढली होती. काही राजकारण आहेत. असा आपल्या शत्रू सेनातला सैनिक पाहायचा की ज्याचा पगार त्या राजानं थांबवलेला आहे. पगार थांबवला की त्याला ओढायचा आणि आपण त्याला आगाऊ पगार द्यायचा. म्हणजे त्या राजाने जर त्याचा 3 महिन्याचा पगार रखडलेला असेल तर आपण त्याला 4 महिन्याचा पगार आधीच देऊन द्यायचा आणि मग बा तुझ्या पगारातून आम्ही थोडा थोडा त्याला काटूया. हे राजाची नीती आहे. आणि सगळे उपाय धर्मराज करत होते महाराज. कौरवांची भरपूर सेना नंतर त्यांनी आपल्याकडे खेचली. खूप मोठा राज्याचा विस्तार आहे. तर पुढे सांगितलं 14 व्यक्ती, 14 व्यक्तींचं परीक्षण तुला करता येते का? 14 व्यक्ती हे आपले आहेत का नाही याविषयीचा विचार तुला करतो का? ते 14 व्यक्ती असे आहेत पहा. देश, दुर्ग, रथ, गज, अश्व, सैनिक, अधिकारी, अंतपूर, अन्न, गणना, शास्त्र, लेख्य, धन आणि असू हे 14 गोष्टी. आणि या 14चे जे मालक आहेत तेच झाले 14 म्हणजे 14 व्यक्तय. 14 व्यक्ती त्यांना म्हणावं. देशाचा अधिपती, देशाचा अधिकारी, दुर्ग म्हणजे किल्ला, किल्ल्याचा अधिकारी, पुढचा आहे रथ, रथाचा अधिकारी, गज हत्ती, हत्तीचा अधिकारी, अश्वाचा म्हणजे घोड्याचा अशा प्रकारे अधिकारी, सैन्याचा अधिकारी, अधिकाऱ्यांचा अधिकारी, हा एक त्याच्यात गणना केली. अंतःपूर म्हणजे जे घर महल वगैरे आहेत त्यांचा अधिकारी, अन्नाचा अधिकारी, जनगणना वगैरे केली जाते त्या गणनेचा अधिकारी, शास्त्राचा अधिकारी, लेख्याचा अधिकारी, धनाचा अधिकारी, असू म्हणजे बल, बलाच्या संबंधामध्ये लेखाजोखा ठेवणारा त्याचा अधिकारी. या 14 प्रकारच्या अधिकाऱ्यांची परीक्षा ज्याला करता येते तो सुखी आहे, तो खरा राजा आहे. तुला करता येते का? महाराज आमच्यातले अधिकारी असे आहेत की ज्यांना सुद्धा परीक्षा करता येतात. अशी उत्तम उत्तम माणसं आमच्या पदरी आहेत. आणि कारण राजकोष वाढवण्यासाठी, राजाचं धन वाढवण्यासाठी 8 कर्म राजाला शास्त्रांनी सांगितले. 8 कर्म राजाने करावे. तर या 8 कर्मांचा ज्ञाता तू आहेस का? महाराज आनंद वाटते. वर्तमान जे काही राज्याची परिस्थिती दिसून राहिली, टीव्हीनं म्हणा, पेपरनं आपण वाचतो, आपल्याला काय धर्मशास्त्र कळतं म्हणा, पण हे वाचल्यावर कळतं की याच्यानुसार सगळं दिसून राहिलं. आता हे जे 8 कर्म आहेत, राजाला जर आपला धन वाढवायचं असेल, कोश जर राजाला वाढवायचं असेल तर शास्त्राने 8 प्रकारचे कर्म सांगितलेत. पहिल्या प्रकारचं कर्म आहे शेतीचा विस्तार. पहिलं कर्म आहे जर कोश वाढवायचा असेल तर शेतीचा विस्तार. आणि आता तर काही नाही, 1 नंबर 2 नंबर रिकाम धंदे करायचे, सगळ्या शेत्या येणेच करणं चालू आहेत. येणे नॉन ऍग्रिकल्चर म्हणजे गुंठे बिंठे पाळायला मोकळे, तसे बिना गुंठेची भरपूर विकणं चालू आहेत, पण येणे करणं चालू आहेत. एवढं येण्यासाठी सरकारनं एवढी भरभर परवानगी देऊ नये. शेतीचा विस्तार हे राजकोष भरण्यातल्या 8 कर्मातलं पहिलं कर्म अशा प्रकारचं आहे. शेतीचा विस्तार केला जावा. दुसरा व्यापाराची रक्षा. राजकोष जर वाढवायचा असेल तर व्यापाऱ्यांकडे दुर्लक्ष करून चालत नाही. व्यापाराचं संरक्षण अशा प्रकारे झालं पाहिजे. तिसरं आहे दुर्ग रचना आणि त्या दुर्गांचे रक्षण करणं. दुर्ग म्हणजे किल्ले. तर आताच्या काळामध्ये किल्ल्या बिल्ल्यांचा विचार नाही केला जाणार, पण काय किल्ल्यासम जे असेल ते ज्या छावण्या असतात कडेनं त्या कडक तयार करणं. बॉम्ब जरी त्यांच्यावर टाकल्या गेला तरी त्यांना काहीच न होणं असते. महाराज पूर्वी काय या भारतानं बिनडोके धंदे केले काही कळाना. आम्ही त्या पंजाबला सप्ताहाला गेलो होतो, तर पाकिस्तान भारताच्या सीमेवर गेलो. त्यांच्या आणि आपल्या घड्याळामध्ये अर्ध्या तासाचा फरक आहे. मला वाटते आपल्यापेक्षा ते अर्ध्या तासानं पाकिस्तानची घड्याळ माग आहे. मग भारतामध्ये जेव्हा एकत्र होते तेव्हा 2 उंच म्हणजे या मंदिराची जेवढी लांबी आहे त्याच्या डबल लांबीचे हे जेवढा आहे आता हे पूर्ण मंदिराचा हा रुक्मिणी मातेच्या गाभारा एवढं जाड दीपमाळेसारखं याच्यापेक्षा डबल उंचीचे बुरुज होतं. 2 बुरुज होते. मग तेच त्यांनी पार्टिशन केलं की हे एक बुरुज पाकिस्तानमध्ये जाईल आणि एक बुरुज
भारताला येईल म्हणून. मग आता या बुरुजांमुळं संकट आहे. आता साधं गणित आहे, त्यांनीच तो विचार काढला याच्यामुळं संकट आहे. एवढे मोठे मोठे हिमालय आहेत म्हणून संकट येऊन राहिलेत का? उलट बुरुज जे असतं ते संकट दूर करते का संकट येते? त्यांनी काढलं. मग ठरवलं की दोघांनी आपल्या आपल्या सीमेवरचे बुरुज बॉम्ब लावून उडवून टाकायचे. हा ठरलं. घड्याळा बिड्याळा लावल्या गेल्या. भारताने बॉम्ब लावला, त्यांनी बॉम्ब लावला. काहीतरी एक विशिष्ट खून असेल ती म्हणता बरोबर बटन दाबायचं उडेल. महाराज भारताच्या सीमेवरचं उडलं, त्यांचं अजून जसंच तसंच आहे पाकिस्तानचं. त्याच्यावर जाऊन ते निशाणा धरून अशा प्रकारे आपल्यावर उभे असतात. जुन्या काळात बांधलेल्या गोष्टी सगळ्या. म्हणजे किती निर्बुद्धपणाचं लक्षण आहे हे. सहज साध्या गोष्टी, याला हे दुर्ग म्हणावं. तर आता सीमेच्या कडेनं जे काही व्यवस्था केली जाते याला शास्त्रामध्ये आपण दुर्ग असं म्हणूया. दुःखेनं गम्यते ती दुर्ग. ज्याला प्राप्त करणं, ज्याच्यावर चढणं, ज्याला सर करणं जे अत्यंत कठीण आहे त्याला दुर्ग म्हणतात. म्हणून किल्ल्यांना दुर्ग अशा प्रकारचा शब्द पूर्वी वापरायचे. दुर्गाच्या रचना करायच्या आणि त्यांची सुरक्षा सुद्धा करायची. अजून चौथं कर्म आहे राजाचं, त्यानं पुलांची निर्मिती करायची, रस्ते बांधायचे. महत्वाचं काम आहे. नद्यांवर पूल बांधायचे. आता पूल जर आला तर त्याच्यामध्ये रस्ते आलेच, बाकीचे काही विषयच नाही. रस्ते व्यवस्थित करायचे. हे राजकोष वाढण्याचं कारण आहे. कारण रस्ता वाढला, दळणवळण एकदम वेगानं होणार, व्यापार छान चालणार. जो माल ज्या बाजारपेठेमध्ये 12 तासात पोहोचायचा आहे आताच्या हिशोबाने तो 15-15, 20-20 तासात पोहोचून राहिला. मग 12 ते 20 तास म्हणजे 8 तास तो शिळा झाला. मग 8 तास शिळा झाल्यामुळं पैशाचे नुकसान आणि शिळा माल खाल्ल्यामुळं प्रजेच्या आरोग्याची सुद्धा नुकसान होऊन जाते. रस्ता जर व्यवस्थित असेल तर 8-8 तासामध्ये माल जाऊन पोहोचणार, भाव चांगला मिळणार, पैसे चांगले येणार, सरकारला कर चांगला मिळणार आणि माल चांगला असल्यामुळे आपली प्रजा जर चांगला माल खात असेल तर त्यांचं आरोग्य सुद्धा व्यवस्थित राहणार. असे सहज आहे. रस्ते खराब असल्यामुळं आरोग्यांवर अशा पद्धतीनं नुकसान होऊन राहिल्यात. वाहनांची नुकसान, वाहनांचे कामं निघतात. हा सगळा अशा प्रकारचा पैसा वाचतो. म्हणून राजाचं चौथं काम आहे त्याने रस्ते दुरुस्त करायचे. पण आजच्या सरकारचं रस्ते दुरुस्तीचं काम इतक्या वेगानं सुरू झालं, अगदी आनंदाची वैभवाची गोष्ट आहे. 5वं काम आहे हत्ती वाढवणं. आता त्या काळात हत्ती वाढवणं होतं, या काळामध्ये आपण वाहनं, सुरक्षेच्या व्यवस्था, आता पार आपल्या भारतीय सेनेला एक विशिष्ट नौका प्राप्त करून दिली, जे नौदलाचे योद्धा नौदलाला प्राप्त करून दिली. खूप विस्तीर्ण अशा प्रकारची ती आहे. तर हे वाढवणं हे 5वं अशा प्रकारचं आहे. 6वं काम आहे सोने हिरे याच्या जर खाणी असतील तर त्या खाण्यांवर सरकारने अधिपत्य गाजवायचं. त्या खाणी प्रायव्हेट नाही राहू द्यायच्या, सरकारने त्या आपल्या ताब्यामध्ये अशा प्रकारे घ्यायच्या. 7वं काम आहे कर वसुली व्यवस्थित झाली पाहिजे. कर वसुली अगदी व्यवस्थित करायलाच पाहिजे. आणि 8वं काम आहे जिथं जिथं उजाड प्रांत आहेत त्या ठिकाणी लोकवस्ती करायची. काळ्या शेतींचा येणे नाही करायचा. नॉन एग्रीकल्चर करून त्यात लोक नाही राहायला घालायचे. अशा शेत्या शोधायच्या की जिथं काही पिकत नाही. काय बारीक महाराज शास्त्रकर्त्यांनी चिंतन केलं की जिथं काही पिकत नाही अशा जर काही शेत्या असतील उजाड पांढऱ्या पडलेल्या की जिथं काहीच पेरलं कुसळाशिवाय दुसरं काहीच उगवत नाही, अशा शेत्यांमध्ये अशा जमिनींमध्ये राजाने लोक नेऊन बसवायचे. धरण बांधायला सुरू झालं मग लोकांचं पुनर्वसन कोण्या काळ्या शेतात नाही करायचं. शोधायचं त्या 7-8-10 किलोमीटरच्या आत की नापीक जमीन आहे आणि त्या नापीक जमिनीवर नेऊन लोकांचं पुनर्वसन करावं. हे 8वं कर्म आहे. महाराज यानं राजाचा कोश वाढतो. धर्मा हे 8 कर्म तुला माहित आहेत का? हो महाराज, आमचं कोणतंही गाव तुम्ही खंदून पहा, पिवळीच्या शिवाय पिवळ्या मातीच्या शिवाय काहीच निघणार नाही. जिथं काळी जमीन आहे त्या ठिकाणी आम्ही पिकच घेतो. चुकीचा अशा प्रकारचा निर्णय आम्ही कधी घेत नाही. बरं ठीक आहे, तुझी प्रकृती चांगली आहे का? प्रकृती म्हणजे काय? 7 प्रकारची प्रकृती असते महाराज. याच्यामुळेच कदाचित प्रकृती चांगली आहे का हा शब्द तयार झालेला असेल. 7 प्रकारच्या प्रकृती असतात. पहिली प्रकृती स्वामी. प्रकृती म्हणजे 2 प्रकार केले. काहींचं म्हणणं असं काहींचं म्हणणं असं. स्वामी मंत्री मित्र कोश राष्ट्र दुर्ग सेना म्हणजेच नगरवासी लोक वगैरे. आणि दुसरा प्रकार आहे दुर्गाध्यक्ष बलाध्यक्ष धर्माध्यक्ष सेनापती पुरोहित वैद्य आणि ज्योतिषी. हे राज्यातले व्यवस्थित पाहिजे, नाहीतर राज्याची प्रकृती बिघडली म्हणून समजा. प्रकृती म्हणजे काय? आपला व्यवहारामध्ये अर्थ घेतला तर स्वास्थ्य. प्रकृती म्हणजे काय? स्वास्थ्य. तर हे 7 प्रकारची प्रकृती असते कोण्याही देशाची. ते 7 प्रकारची प्रकृती व्यवस्थित अशा प्रकारे सांभाळावी. पहिलं दुर्गाध्यक्ष.
म्हणजे जे सेना बिना मोठमोठे बांधलेले किल्ले यांचे जे अध्यक्ष आहेत ते अध्यक्ष व्यवस्थित पाहिजेत. अजून बलाध्यक्ष, बलाचे अध्यक्ष, धर्माध्यक्ष, परमार्थ जो केला जातो, धर्म जो केला जातो त्या धर्माचं अध्यक्ष म्हणजे कोणता धर्मदाय अधिकारी वगैरे म्हटलं जातो ना आताच्या काळामध्ये. तर धर्मदाय अधिकारी हे अगदी आधुनिक पद आहे, त्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात मला माहित नाही, पण धर्मदाय अधिकारी सहज आहे. हे ज्या ट्रस्टी वगैरे असतात अशा पारमार्थिक, तर त्यावर नजर ठेवणारं एक खातं सरकारने तयार केलेलं आहे. तर जो धर्माचा अध्यक्ष तो व्यवस्थित पाहिजे, सेनापती सेनेचा नायक मुख्य पाहिजे, पुरोहित वैद्य डॉक्टर व्यवस्थित पाहिजे आणि ज्योतिषी व्यवस्थित पाहिजे. काय दुर्दैव आहे महाराज, आतापर्यंत या ज्योतिष बितिषावर अविश्वास केला जायचा राजांतर्फे. 4 दिवसाच्या आधी एका राजानं रामप्रभूची लीला कुठेतरी दाखवल्या गेली, 1-2 वर्षाच्या आधीची गोष्ट असेल, म्हणून पूजेला राजा गेला. आपला राजा पूजेला गेला, त्या पूजा केली रामप्रभूची, सीतामाईची, लक्ष्मणाची, आणि 10-12 दिवसाने एका ठिकाणी भाषण होतं आणि त्या भाषणामध्ये शब्द वापरले गेले की रामप्रभू झालेच नाही. आता परवाच्या दिवशी त्या सभेमध्ये बोलावल्यानंतर रामप्रभूची पूजा केली आणि आज म्हणे रामच प्रभू झाले नाही. आता राजे राजांच्या शब्दाच्यावरच ठिकाणावर नाहीत तर प्रगती काय करणार आहेत महाराज. तर शेवटचं आहे, ज्योतिषी सुद्धा राजांनी सांभाळावं, हे राजाचं काम आहे. प्रकृती आहे ती आपल्या शरीरातली. वैद्य डॉक्टर सुद्धा व्यवस्थित लागतात, नाहीतर काही नाही. आमचे आदरणीय राजू दीक्षितांनी आपल्या सरकारला स्वातंत्र्य काळातला आरोग्याचा अहवाल मागितला. तर त्या काळात जेवढी जनता असेल 100%, तर त्या 100%पैकी 10% लोक फक्त आजारी होते. किती टक्के लोक? 10% लोक आजारी होते. आणि आजचा अहवाल आणला 2010चा, तर 2010 मध्ये 95% लोक आजारी आहे. तुम्ही आम्हाला काय झालं, तर याला नाही म्हणत स्वस्थ असणं. स्वस्थ म्हणजे एकदम तयार असणं. माझं काहीच नाही, फक्त नाकच दुखते, मग याला स्वस्थ नाही म्हणत. माझं काहीच नाही हो, फक्त चष्म्याचा नंबर वाढून राहिला, मग याला स्वस्थ नाही म्हणत. स्वस्थ म्हणजे काहीच प्रॉब्लेम नसणे, याला स्वस्थ म्हणतात. आणि आताही जरा 2014 मध्ये 95% लोक आजारी आहेत. एखाद्या गावामध्ये जर 100 लोक राहत असतील तर त्यातले 95 लोक आजारी आहेत. असं आहे हे वैद्यशास्त्र. म्हणून अलीकडलं सरकार वैद्याकडे ध्यान देतं असं नाही. वैद्य हे प्रकृती आहे, ज्योतिष ही राज्याची प्रकृती आहे. तर ज्योतिषांचे आचार्य सुद्धा सांभाळावेत. मला आनंद वाटला, अलीकडल्या सरकारचा जो काही जाहीरनामा आहे, तर त्या जाहीरनाम्यामध्ये केंद्र सरकारविषयी मी बोलतो, तर त्यात एक शब्द असा आलेला आहे की काश्मीरच्या पंडितांचं पुनर्वसन. आनंद वाटला. काश्मीरचे पंडित एवढे महान होऊन गेले महाराज. त्यांचं आठवलं नाव, कैयट. पतंजलींनी जे योगसूत्रावर योग भाष्य लिहिलं होतं, असंच होतं. पाणिनींनी जे व्याकरण लिहिलं त्यावर पतंजलींनी जे व्याकरणावर महाभाष्य लिहिलेलं आहे, त्या महाभाष्यामध्ये असे काही पद होते की ज्यावर अशा खुणा केल्या जात. काय या खुनाचा अर्थ काय होऊन राहिला? या खुनाचा अर्थ होते हे कोणालाच कळत नाही. कोणीही गुरु शिष्यांना शिकवत असताना म्हणायचा, जिथं कडं केलेलं आहे ते सोडून द्या. छापखान्यामधूनच असं छापलं जायचं की तिथं कडं करायचं. कडं केलं म्हणजे त्या विद्वानाने आपल्या पोरांना ते शिकवायचं नाही. याचा अर्थ का बरं शिकवायचं नाही? शिकवायच्या लायकीचं नाही का? शिकवायच्या लायकीचं आहे मग, पण ते शिकवताच येत नव्हतं कोणाला, असे कडे केलेले. आणि हे काश्मीरचे पंडित, यांचं नाव कैयट. आणि या कैयट आणि महाराज ते सगळे पतंजल महाभाष्यातील व्याकरणाचे सगळे कडे काढून टाकले, एकही कडं ठेवलं नाही, सगळे मोकळे अशा प्रकारे केले. काय विशेष पांडित्य असेल काश्मीरमध्ये. या सरकारने निर्णय घेतला, या काश्मीरच्या पंडितांचं पुनर्वसन. खूपच स्तुत्य स्तवनीय अशा प्रकारचा तो निर्णय आहे. विशेष अशा पंडितांचं खरं व्हावं पुनर्वसन. वैद्य ज्योतिष या सगळ्यांचं संरक्षण करणं म्हणजे राज्याची प्रकृतीचं संरक्षण होत असतं. ही प्रकृती आहे. कच्चित वैद्या चिकित्सा यामष्टांगायाम विशारद. का रे तुझे वैद्य 8 प्रकारची चिकित्सा करण्याकरता विशारद आहेत का? हो, 8 प्रकारची चिकित्सा. पहिली चिकित्सा नाडी, दुसरी चिकित्सा मलचिकित्सा, पुढे मूत्रचिकित्सा, जिव्हा चिकित्सा, नेत्र चिकित्सा, रूपचिकित्सा, शब्द चिकित्सा आणि स्पर्श चिकित्सा. पेशंट नुसता बोलला की पहिले वैद्य त्या बोलण्यावरून ओळखायचे की याला कोणता आजार झालेला आहे. कसे वैद्य असतील?
एक तर कथा सांगतात, मला आठवत नाही. एक राणी होती आणि तिला बुवा दुसऱ्या पुरुषांनी कसं पाहावं, तिला अंगाला हात कसा लावावा, आणि आजारी तर पडली, तिला तर बरं करायचं आहे. एका वैद्याजवळ गेले, का हो आता राणीसाहेब आजारी पडल्या, काय करावं. मग तो वैद्य म्हणे, काही नाही, हा काळा धागा न्या आणि राणीच्या पायामध्ये 5 मिनिट बांधा आणि तो परत घेऊन या. मग त्यानं काय होणार आहे, त्या दोऱ्यावरून मी सांगेल की राणीला काय झालं, कसं झालं, काय औषध घ्यावे, सर्दी आहे का, डोकं दुखते का, पोट दुखते का, काय होलं का, तिला दिवस गेले का नाही गेले का, इतका विचार. कसे वैद्य असतील महाराज. आणि तो धागा दिला राणीला बांधायसाठी. आता कोणाचा विश्वास पटणार आहे बरं. मी जर असा तुम्हाला धागा दिला की हा धागा घ्या आणि तुम्ही बांधा, तर तुम्ही धागा घ्याल पण वापस येत असताना चराट आणून द्याल मला फाशी घ्यायला. कारण धाग्यावरून आणि दोऱ्यावरून कुठं आजार कळत असतो काय. राणीला वाटलं हे काय बन बाबा, राणी म्हणे म्हशीला बांध. मग त्या दाशीला काय बा, आता म्हशीला बांध, तर म्हशीला बांध. तिने घेतलं दिलं म्हशीला बांधून. झाले का 5 मिनिट, सोडून घेऊन जाय म्हणे त्या वैद्याजवळ. त्या वैद्याजवळ दिलं, तो वैद्यानं धागा पाहिला. धागा पाहतावर वैद्य म्हणायला लागला, असं वय आता कळालं म्हणे मला की राणी आमच्या समोर का येत नाही. तर राजाने असा गुन्हा केलेला आहे काय. म्हणजे कसा गुन्हा केलेला आहे, तर शिपायाला काय माहित, कारण ती दाशी बी आली नाही ना वैद्याकडे. शिपाई आला म्हणे, राजाने म्हशीची लग्न केलं का. म्हणे काय बोलता म्हणे तुम्ही वैद्य, तुम्हाला काही अक्कल आहे का. अहो म्हणे म्हशीच्या पायात बांधलं होतं. चौकशी केल्यावर कळालं की खरोखर तो धागा म्हशीच्या पायात बांधला होता. काय वैद्य होते आमचे आकोटकर, परमपूजनीय गुरुवर्य वासुदेव महाराज आकोटकर. तर ते वैद्यातले विदुष होते. मग नागपूरच्या त्याने काही परीक्षा दिल्या, काही विद्यालयात नव्हते गेले, परीक्षा काही नाही. फक्त त्यांनी ठरवलं त्या काळात की बा वैद्यांची जी कमिटी आहे त्यांच्या समोर नेऊ आणि बाबांना वैद्यकीची डिग्री पदवी भेटून देऊ आपण. मग बाबांची परीक्षा घ्यायला बरेचसे डॉक्टर समोर होते, 8-10 डॉक्टर, आणि बाबा एकटे. काही नाही, कुठे जायला नाही, काही शाळा शिकेल नाही ते त्या क्रमानं, काही नाही. आणि त्यांनी प्रश्न विचारायला सुरू केले. महाराज ते एकदम ऐकून असे आश्चर्यचकित व्हायचे की हे यांना कसं येऊन राहिलं. डॉक्टर 8-10 डॉक्टर एका व्यक्तीला पाहिजे. लगेच त्यांनी पदवी देऊन टाकली बाबांना. एक पेशंट तर 10 फुटावर होता. तर बाबांनी त्याला सांगितलं की 8-10 दिवसामध्ये तू मरणार आहे, नाही तर ही औषध कर. आत्ता 4 वर्षाच्या आधी बाबा गजानन मंदिरामध्ये देहावसान झालं, बाबांनी जीव सोडला. 8-10 आता 4च वर्ष झाले असतील. एवढं वैद्यकीय शास्त्र तयार अशा प्रकारचं विशेष होतं. आणि आताचे डॉक्टर बापा जीभ दाखवा, कान पाहते, डोळा वटारून पाहते, एवढं सगळं करायला लावायचं बसवायचं. तुम्हाला काय होतं, काही नाही होत, मला तुला मारावं वाटतो. एवढे कुठं उलटा हो, पालथा हो, असा हो, तसा हो, एवढं कर असं. धर्मराजाला नारदजी विचारतात, धर्मा तुझ्या वैद्यांना 8 प्रकारच्या परीक्षा करता येतात का. जिभेवरून रोग कळतो का, मूत्रावरून रोग कळतो का, मलावरून रोग कळतो का, नाडीवरून रोग कळतो का, रूपावरून रोग कळतो का, शब्दावरून रोग कळतो का, स्पर्शावरून रोग कळतो का. धक्का जरी लावला तरी रोगाची परीक्षण करणारे वैद्य महाराज तत्कालामध्ये होते. धर्मराज म्हणायला लागले, महाराज प्रश्नच नाही, या सगळ्या गोष्टी माझ्याकडे उपलब्ध आहेत, सगळे वैद्य आहेत आमच्या जवळ. महाराज काय अजून इह लोकातलं सुख पाहिजे बरं तुम्हाला. लोक सुखम, या लोकातील सुख काय, याच्या आपल्याजवळ काय आहे सुख. धर्मराजाने यज्ञ केला मंडळी. ते यज्ञाचं मी तुम्हाला सांगतो. तर यज्ञामध्ये कामदेल होते. दुःशासनाकडे दिलं होतं जेव्हा खावायचं काम. दुःशासनही खादाळ होता. माणसं पा कसे निवडले होते. जेव्हा खावायचं काम दुःशासनाकडे दिलं. अश्वत्थाम्याकडे ब्राह्मणाचा सत्कार दिला. स्वतः अश्वत्थामा ब्राह्मण असल्यामुळे ब्राह्मणाचा सत्कार दिला. संजयाकडे क्षत्रियांचा सत्कार, राजांचा सत्कार करण्याचं काम दिलं. भीष्म आणि द्रोणांकडे काय केलं काय नाही केलं हे काम दिलं. म्हणजे भीष्म आणि द्रोणांनी काय करायचं, कोण काय केलं कोण काय नाही केलं, याचा अर्थ तुम्हाला कळतो का. याचा सरळ सरळ अर्थ झाला फिरण्याचं काम दिलं. फक्त कोण काय करून राहिलं कोण काय करत नाही याच्यावर नजरी ठेवायच्या. म्हणजे भीष्म द्रोणांकडे फिरण्याचं काम दिलं. कृपाचार्यांकडे रत्नाचं परीक्षणाचं काम दिलं. आणि धनाचा खर्च करण्याचं काम दिलं विदुराकडे. आणि आलेलं गोळा करण्याचं काम दिलं दुर्योधनाकडे. काय धर्मराजाची सुद्धा अक्कल असेल. अर्थातच ते कृष्णानं चाबी फिरवलेली असेल. विदुर खर्च करण्याकरता महात्मे होते आणि दुर्योधन दाबाय करता महात्मा होता.
म्हणून बरोबर आलेले बक्षीस व्यवस्थित ठेवण्याचं काम दुर्योधनाकडे आणि खर्च करण्याचं काम विदुराकडे. कारण खर्च करण्याकरता अगदी दिलखुश विदुर होते, त्यांच्याकडे खर्च करायचं काम दिलं. दुर्योधनाकडे उपहार जवळ करून घेण्याचं काम दिलं. न कंचित दाहर तत्र सहस्रावरमहनम. जो जो राजा धर्मराजाच्या भेटीला यायचा तर प्रत्येक जण कमीत कमी सोन्याच्या 1,00,000 मोहरा आणायचा. 1,00,000 मोहरा सोन्याच्या तो आणत होता. आणि थोडा विचार करा, एका राजाने 1,00,000 सोन्याच्या मोहरा, 16,000 संघराज्य होते, नाही 32,000 अंगराज्य. एका राजाने 1,00,000, 1,00,000 गुणीला 32,000, किती राज्य, किती सोनं नाणं गोळा झालं अशी. आणि काय हो महाराज आपल्या जवळचं सुख आहे. कोणी जर म्हटलं का हो तुम्ही कंजूस आहे का, काय 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 कंजूस म्हणून राहिला, काय समजला. धीर द्यायला 10 रुपये, अरे कंजूस. 10 रुपये देऊन आपण कंजूसपणा दूर करून राहिलो. तर असं सगळं धर्माचं राज्य आहे. याला शास्त्रामध्ये लोकसुख म्हणतात. एवढं सर्व प्राप्त होणं. चिंतामणी तुम्हाला लोकसुख देतो आणि कल्पवृक्ष तुम्हाला स्वर्ग सुख देतो. हे लोकसुखाचं वर्णन केलं. उद्याला आपण जरा स्वर्गाच्या संबंधातलं वर्णन करूया. आणि गुरुजी जर प्रसन्न असतील तर आपल्याला योग्यांना दुर्लभ वैकुंठ कसं प्राप्त होतं याही संबंधामध्ये विचार करण्याचा प्रयत्न करूया. पुंडलिक वरदा.